तुम्हाला कळलं का 12 ज्योतिर्लिंग पैकी एक हे शेवटचं ज्योतिर्लिंग घुश्मेश्वर. म्हणूनच हे शेवट ठेवलं होतं मित्रांनो. मी एवढं उलट सुलट हेलपाट घातल्याचं कारण ते बी रेशमाच्या बर्थडे दिवशी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो. आज आहे 4 तारीख. तुम्हाला कधी हा व्हिडिओ पाहायला येतोय काय माहित नाही बरं का. मॅटर असं झालाय की आता शेवटचं ज्योतिर्लिंग आपलं 12 ज्योतिर्लिंग पैकी शेवटचं ज्योतिर्लिंग आपलं घुश्मेश्वर तिथं आहे आता. पाठीमागे रात्री मुक्काम केला होता आणि मस्त मध्ये मुक्काम केला आणि आता घुश्मेश्वरच्या दिशेने निघालो. इकडे बरंच बघण्यासारखं लय हाय काय, पण आता वेळ नाही. आणि सकाळ वेळेनं काय झालंय, पी 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 सारखेच पाऊसच बंद नाही. आणि चावीचं फूट बसलं फोडून ह्याच्यात काही स्विच काल कसं तरी पडलं होतं. आता हे ओळखत राहते आणि पेट्रोल ह्याच्यात त्याला तास ती चालू करण्यात अर्धा तास ते डायरेक्ट केलं. शेवटी कसं केलं, असं डोकं चालवून केलं. परत संपलं पेट्रोल. पेट्रोल संपलं, अक्षरशः विलॉग बी काढायला मूडच गेला. दुपार झाली हिथंच यायला, खोटं नाही बोलत. पेट्रोल संपलं कसं तरी ते पेट्रोलच्या दुकानात गेलो थोडं. परत त्यांनी ते इस्त्री काढलं. त्याला म्हणलं एकदा टाकून दे, आता फुल फुल. आता काय टेन्शन नाही, घरी जातो मी जायचं. घरी पोचतोय. आज आहे बायकोचा बर्थडे. पोचणं होतंय का नाही काय माहित नाही, पण बघू आपण करू प्रयत्न. आणि नेटवर्क पावसामुळे स्लो आहे. कालचाच व्हिडिओ परवाचाच लोड व्हाय नाही, पण टाकतो ते म्हणजे होईल लोड. आणि आता डायरेक्ट मंदिरात बसलं धावतो तुम्हाला. आणि परवास कसा घडतोय काय घडतोय ती एक धावून आता शॉर्टकट करीन. दिंड्या निघाल्या मित्रांनो, दिंड्या निघाल्या. दिसायला क्लिअर, सॉरी क्लिअर दिसत काय. परत आता क्वालिटी फाटली असेल. पावसाच्या मनातच काय आहे काय कळा नाही. आता रप आला अर्धा तास. थोडं म्हणजे लय बी नाही, चिप 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 म्हणजे थोडा किरकोळ येतो. चांगला तर थांबलो गाडाखाली. अहो अख्खा भिजलोय. बायकोचा बर्थडे होऊन देतोय का नाही देव काय माहिती. तर सगळे घुसघुसच काढून टाकतो. घुश्मेश्वर मध्ये घुसघुसच निघल, काहीच टेन्शन नाही. माणसं निघायला लागलं तर जायचे आपल्याला सारखे. एकंदरीत पोचलो मित्रांनो. आणि मंदिर समोरच आहे, तुम्ही बघू शकताय. थोडं जवळ जाऊन धावतो तुम्हाला. झेंडा काय लावलेला नाही काय भानगडे. पार्किंगला गाडी लावली इथं आपली निवांत. आणि घुश्मेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग. आणि ह्याला मान बी तेवढाच आहे की 12वे ज्योतिर्लिंग घुश्मेश्वर असं. इथला ही नजारा. गाडी पार्किंगला लावून पुढं आलो. गर्दी किती आहे आता काय माहिती नाही, बघू. गर्दी असेल राव. आणि हे घुश्मेश्वर 12वं ज्योतिर्लिंग मित्रांनो आपलं बी. हा, यात्रा सफल पूर्ण. नाही आज बायकोचा बर्थडे त्याच्यामुळे थोडी गडबड आहे, पण आपलं ठरलं होतं ती एकदम रिलॅक्स मध्ये पूर्ण करण्याचा आपण एकंदरीत प्रयत्न करू. लाईनीत थांबून दर्शन घेऊ, काय टेन्शन नाही. काल वडा नागनाथच्या तिथं जरा थोडं गडबड झाली. कारण काय झालं माहिती आहे का, तिथं माझा मूड खराब झाला हो, दुसरं काय नाही जाऊन. पण ज्ञानेश्वर होता आपला मित्र, त्याच्यामुळे एकदम असं छान वाटलं. हे वेगळंच मंदिर आहे कुठलं, तिथे पाया पुढं आपण. आणि ते पुरं झाला पाहिजे नंदीचा आला बाबा. गणपतीचं मंदिर आहे. असं द्या इथं कुंड आहे, हवन असतं. आणि साईडला हे बाबाजी इथं ओम नमो भगवते जनार्दनाय असं लिहिलंय. बाबा इथं कुंड. आणि चला पुढे गर्दी आहे मापात. पण किती वेळ लागतील किती मी तुला घसरते वरची लय डेंजर टाकली. असं जी घसरतंय ना मित्रांनो, तुम्हाला काय सांगायचं आता. लय घसरतंय आता फुकट आहे ना. बरं लावा फुकट आहे, लावा लावा. देवाच्या दारात होय मान पाहिजे ना गंधाचा. देवाला आलेलो खून कशी करायची. धरा. असं असं कसा लावलाय काय जण चांगला लावलाय का. लावलाय ना ओके.
हा ओके मध्ये लागला का बर चला येतो आता मंदिराकडे इकडं मंदिराकडे कुठं जायचं बाबा बोलत नाही काय मंदिराकडे कुठून जायचं हे कोण जाणार शितून हा हा सरळ जावं पुढे सरळ आहे ना किती वेळ लागतो दर्शनाला दर्शनाला किती वेळ लागेल झाले आता आमचा नाही करणे नाही ना गर्दी हे 12 ज्योतिर्लिंग बर, चल. बाबाला 20 रुपये दिलं म्हणलं जाऊ दे असं दे. म्हणलं शेवट मग ह्याच्या आधी कोणाला पैसे दिले ना फुकाट गण फुकाट पण बाबा इथं आल्यावर काय म्हणलं माहितीये का फुकाट गण मग मीच दिलं नाही मी काय देतोय गंधाला पैसे असं आहे ना याला गर्दी आहे आणि बाबा काय म्हणतोय गर्दी नाही ही बाहेर एवढी म्हणल्या ते जास्त गर्दी होती एमपी मला पाशिंग खाली युपी एमपी कुठून बी दिसलं असं बरंच लय बाहेरले 12 फोटो मैग्नेट में मोबाईल कॅमेरा बाहेर रखना मंदिर में यहाँ स्वस्थ बनाए सेल फोन नॉट अलाउड त्यांना विनंती आहे की आपला मोबाईल कॅमेरा बाहेर ठेवण्याचा ऐकलं का बंद आहे मोबाईल कॅमेरा काही चलत नाही मित्रांनो हो, लय अवघड मजाली गाड्या इथं बी मोबाईल चलत नाही जाऊ दे हे बी आता काय ठेव आता कुठं तरी काय इलाज चालत नाही 3 वाजल्या इथं लॉकर मध्ये फोन आणि ते ठेवला होता आतमध्ये फोन लावू पाहिजे होता बरं का असं काही मला वाटत पण मस्त मंदिर आहे आणि हे म्हणतात की अहिल्यादेवी होळकर यांनी ह्याचा जीर्णोद्धार केला ऐकलं जरा काही गोष्टी थोड्या आणि आतमध्ये सगळे कपडे काढून जावं लागतं उघडं व्हावं लागतं गाड्यांना कपडे घालून जायचं नाही आतमध्ये उघडा बॉम्बे हा असं मग आतमध्ये सगळीच उघडी झाली मग मी बी उघडा होऊन गेलो मस्त दर्शन एकदम मस्त झालं सगळ्यांचा नमस्कार सांगितला आणि मनापासून आज आपले 12 ज्योतिर्लिंग मित्रांनो पूर्ण झाले कटाळा आलाय दमलोय गाडी चालवून थकलोय पण काही इलाजच नाही आता आणि खाली जाऊन बोलू म्हणजे एकदम मस्त दर्शन झालं छान सगळ्यांचा नमस्कार सांगितला म्हणलं जे लाईक करतात जे फॉलो करतात जे बघतात त्या प्रत्येकाला कधीच आयुष्यात काहीच कमी पडत नाही असं म्हणलंय मग आता काय फरक पडतोय का नाही काय माहित नाही आणि तुम्हाला कळलं का 12 ज्योतिर्लिंग पैकी एक हे शेवटचं ज्योतिर्लिंग घुश्मेश्वर म्हणूनच हे शेवट ठेवलं होतं मित्रांनो हे शेवट ठेवण्याचं कारण हे ज्योतिर्लिंग म्हणजे एवढं उलट सुलट हेलपाट घातल्याचं कारण आता इथून डायरेक्ट घरी आणि बघा ना माझं आज ज्योतिर्लिंग पूर्ण झालं 12 आणि ते बी रेशमाच्या बर्थडे दिवशी आता माझा 9 तारखेला आलाय पण रेशमाच्या बर्थडे दिवशी लक्षात घ्या 4 तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि खूप छान वाटलं दर्शन तर इतकं मस्त झालं ना काय तुम्हाला सांगायचं लय भारी झालं तुम्हाला कायसाचं दर्शन एकदा गाडावतो थांबा तुम्ही बघा कायसाचं दर्शन घ्या 12 ज्योतिर्लिंग पूर्ण ओके चला आता गाडी पैसे जाऊन बोलू खाली चला आता निघू मित्रांनो आणि आता किलोमीटर किती झालंय 385 60,385 घर किती किलोमीटर आहे बघू मॅपवर पुढे गेल्यावर बोलू जरा थोडं खराब काढला जिलबी गाडी पाणी काय बाबा राहत किती मोठं काय हाय जाऊ जात आहे जा थोड आहे फक्त आलाय तू व्हायलाय माझ्याकडे राईड राहिल्या 2 खंड अहो असली गहन काय दावलीच नाही तुम्हाला नको वाटलं कारण असलं काय डावत बसलं तर हंटेली मला तिकडे भाजप सरकारमध्ये होता तुम्ही म्हणता होता आणि कुठं काय झालं काय नाही काय पट करतो कुठे नाला
कुठं कुठं किती घाण केली नाही ह्यांनी भारतात अख्खी घाण बघून आले मी सगळी. चांगलं काय वाईट काय कुठं काय तसलं काय डावलंच नाही मी. पुढे आलो जरा लांब 268 किलोमीटर इथून कर 3 वाजल्यात. एक 5 ते 6 तास सांगतंय. 3 4 5 6 7 8 9 10 किंवा 11 पण 12च्या आत घरी. बड्डे रेशमाला जाता जाता काय करतो केकच घेऊन जातो डायरेक्ट घोषणेश्वर संभाजीनगर पासन डायरेक्ट घरी. हा बायकोसाठी काय बे लय हो त्याने साथ दिली हो बिचारीने हो लय हो लय हो बायकोने माझ्यासाठी केलं. म्हणजे कोण लावतं जा म्हणली जा लावून ती परत लगेच आता गेलं की वारीला एकच दिवस मध्ये 2च ते लगे वारीला काय सांगायचं तुम्हाला. पण बिचारी साथ दे तिला माहिती नवरा खटपटी नवरा खतरनाक आहे नवरा डेंजर आहे. आज ना उद्या चमकणार आणि ह्याला साथ फक्त पाहिजे तुमची. तुम्ही साथ द्यावं. बरं काय चुकीचं वागलो काय जास्त भाऊपणा केला काय लांड्याला बाड्या केल्या किंवा काय कितीतरी संकट काय आली तरी काही धावण्याचा प्रयत्न नाही केला. लय काय असं म्हणजे तुम्हाला भीती धावण्याचा प्रयत्न नाही केला. तुम्हाला टेन्शन मध्ये मी घातलं नाही मित्रांनो. लक्षात घ्या. आलं का लक्षात तुमच्या. असं फोटो हाणलाय स्क्रीनशॉट तुम्हाला म्हणजे बघायला तिथं यात्रा सफल. आता डायरेक्ट घराकडेच निघतो नॉनस्टॉप. आता थांबतच नाही कुठं कुठं थांबलो चहा वगैरे प्यायला तर थांबेन काढेन. चार्जिंग कमीच आहे तिथं थोडा वेळ गाड्या लावला. अहिल्यानगर मध्ये पोचलो त्याच्या पुढं आलोय भलताच पाऊस उघडला होता. राडा राडा सगळा सांगायचं मित्रांनो. चला आता पुढं निघूया. ही बघ असा खेळ झाला इथे. पाऊस उघडला चिकचिक राहिली दिवस पोचल निघाल्या का तुम्ही काय काय थोडं असे आडवे नाही आडवे. आता थोडं शांत झालंय वातावरण नाही तर तुम्हाला पण झालं नाही जरा पाऊस पण झालं चिखल काय असा डायरेक्ट किती वाजले 1 वाजल्या. बघा कशी फुलन फिलन टाकून ठेवल्यात बाबा स्वागताला. मित्रांनो काय झालं माहिती मॅटर किती वाजले आय 1 वाजली की 1 वाजता पोचलो. 1 वाजली. बायकोचा बर्थडे 12च्या आधी होता. तर काय झालं केक काय मिळालं होय रेशमा. हा दुसरं वर्ष चालू झालं मला. हा किती आता सगळं सांगत बसू का. आता वर्ष दुसरंच चालू झालं काय आता 1 वाजली म्हणजे. हो हका कपडे हका अक्का भिजलो का नाही काय हो अक्का भिजलो. आता तुम्ही हो का नेहमी मला 1 वाजता जेवाय वांगण भाकरी ज्वारीची खाल्ली होती कोल्हापूरमध्ये खाल्ली होती त्याच्यावर अजून नव्हती. मोबाईल तर काही ओला झाला पावसात भिजत भिजत हळू चलतच नव्हतं. होय नाही लाईट लावून येणे लाईट लाव. अरे अरे दमानी बटन टाकली एक बाहेर लाईट हल्ली बया मग ती देऊन ते आपले एकच लाव. ती होती पहिली तीच बरी होती. ती बरी म्हणजे बघा हा लाईटच गेली म्हणजे बटन टाकलं ती लाईटच गेली. ती मी टीव्ही एकच वेळेस टाकली ना पाणी एक तर ते पावसात आता उघड झालं. टीएडी कुठं आणलाय टीएडी. गेला आणलेला हा
महाबळेश्वरला गेले आणले महाबळेश्वरला गेले आणलेलं दर काय आता जेवायला भाकरी कोल्हापूर मध्ये मिळाली होती ज्वारीची थोडी त्याच्यावर आज डायरेक्ट घरातला दार लावून दे. जेवलो नाही दोन नाही पावसामुळं कुठं भाकरच नाही बघाय नाही भाकरी होय. आ. अवघड आहे. अयो ये घ्या ऐका